शेतकरी मित्रांनो, राज्यातील पावसासंदर्भात आताची मोठी बातमी। 1 ते 5 जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे। वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात 1 ते 5 जून दरम्यान राज्यातील नेमक्या कोणत्या गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये पाऊस होणार याविषयीची सविस्तर माहिती। बातमी अतिशय महत्त्वाची आहे, व्हिडिओला पूर्ण बघा आणि त्यासोबतच अशाच प्रकारची दररोज माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता 1 ते 5 जून दरम्यान आपल्याला संपूर्ण मराठवाड्यामध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना एकंदरीतच मराठवाड्याच्या सर्वच भागात 1 ते 5 जून दरम्यान जोरदार पाऊस होईल। यामध्ये मराठवाड्यातील गावांचा, तालुक्यांचा आणि जिल्ह्यांचा देखील सर्वत्र भागांचा समावेश असेल। तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, सांगली या सर्वत्र पट्ट्यामध्ये आपल्याला 1-2 जून रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह झालेला पाहायला मिळेल। तर 3, 4 आणि 5 जून रोजी पावसाचा जोर या भागात वाढलेला बघायला मिळेल। तसेच कोकणात मात्र 1 ते 5 जून दरम्यान सर्वत्र मोठी अतिवृष्टीची शक्यता असणार आहे। मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी 1 ते 5 जून दरम्यान झालेली बघायला मिळेल। मित्रांनो, या पावसात वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त राहील, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपली व आपल्या गुराढोरांची काळजी घ्यावी। तसेच आपण या ठिकाणी बघू शकता उत्तर महाराष्ट्रात खानदेशच्या भागांमध्ये पाहिले असता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागात आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 1 ते 5 जून दरम्यान झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, विदर्भात देखील आपल्याला अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस 1 ते 5 जून या तारखांच्या मध्ये होईल। मात्र 6 जून नंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे। 6 ते 10 जून राज्यात पावसाची उघडीप पाहायला मिळेल। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला 1 ते 5 जून दरम्यान मोठी पावसाची शक्यता सर्वत्र वाढलेली बघायला मिळेल। तसेच मागच्या 4 दिवसांपासून राज्यात वाऱ्याचं प्रमाण देखील आपल्याला जास्त बघायला मिळत आहे। काही भागात पाऊस देखील झालेला आहे, मात्र हा पाऊस कमी आहे सध्या जो होणारा पाऊस आहे। मात्र 1 ते 5 जून दरम्यान जो पाऊस होईल हा पाऊस मोठ्या स्वरूपाचा असेल, सर्वत्र असेल, सर्वदूर असेल, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपली व आपल्या गुराढोरांची काळजी घ्यावी। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।